आशिया कप स्टेज 1 ची स्पर्धा असो किंवा आशिया कप स्टेज 2 ची, या दोन्ही स्टेजमध्ये भारतीय संघानं उत्तम अशी कामगिरी केली। 2025 च्या पहिल्या स्टेजमध्ये भारताने 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 8 पदकांची कमाई करून भारतीय संघाने वर्चस्व गाजवलं होतं। आणि आता स्टेज 2 च्या सामन्यातही अशीच वेगळी कामगिरी करून भारताने पुन्हा एकदा छाप सोडली आहे। हॅलो, मी मानसी। पाहूयात या व्हिडिओतून आशिया कप स्टेज 2 च्या स्पर्धेमध्ये भारताने किती पदके जिंकली आणि कोणत्या महाराष्ट्राच्या खेळाडूने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलंय। नुकताच झालेल्या बुकिट गोमबाग स्टेडियमवर दुसऱ्या टप्प्याचा समारोप झाला। 21 देशांमधील 200हून अधिक धनुर्धारी खेळाडूंनी या सिंगापूरमध्ये झालेल्या आशिया कप स्टेज 2 च्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि या सर्व खेळाडूंचे आव्हान समोर होते। तरीही त्या सर्व आव्हानांवर मात करून भारतीय खेळाडूंनी आपला तीर बरोबर पदकांवरच मारलाय। सुरुवातीला वैयक्तिक पुरुष कंपाऊंड तिरंदाजीच्या अंतिम फेरीमध्ये कुशल दलालने सुवर्ण पदकांची मालिका सुरू केली। याआधी त्याने आशिया कपच्या स्टेज 1 च्या स्पर्धेतही पदक जिंकलं होतं आणि या स्पर्धेतही पदक जिंकून त्याने आपला फॉर्म कायम ठेवलाय। त्याच प्रकारात सचिन चेचीने सुद्धा बांगलादेशच्या हिमू बच्चारला हरवून भारताला कांस्य पदक मिळवून दिले। कंपाऊंड मिक्स टीम फायनल मध्ये बुडेने यांनी कुशल दलाल सोबत भागीदारी केली, पण भारतीय जोडीला कझाकस्तानच्या आदेल आणि आंद्रे यांच्याकडून पराभव मिळाला आणि त्यांना रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले। तर पुरुषांच्या रिकर्व सांघिक स्पर्धेतही विष्णू चौधरी, पारस हुडा, जुएल सरकार हे चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होते, पण अंतिम फेरीमध्ये त्यांनाही जपान विरुद्ध 6-0 असा पराभवाचा स्वीकार करावा लागला। त्यामुळे त्यांनाही पदकापासून लांबच राहावं लागले। या स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीने सुद्धा आपल्या नावाची छाप सोडली आणि भारताच्या पदकांच्या यादीमध्ये भर घातली। ही महाराष्ट्राची मुलगी जालना शहरातील तिरंदाज तेजल राजेंद्र साळवे हिने भारतीय संघामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली। या स्पर्धेत तेजलने भारतीय प्रतिस्पर्धी असलेल्या बुद्धे सन्मुखी नागासाई सोबत अंतिम सामन्यामध्ये 146-144 असा पराभव करून सुवर्ण पदकावर नेम मारला। त्यामुळे तिच्यावर सर्व बाजूने कौतुकांचा वर्षाव होत आहे। यापूर्वी तेजलने चीन येथे झालेल्या आशियन युथ चॅम्पियनशिप 2024 मध्ये रौप्य, तर दक्षिण कोरिया येथे 2014 मध्ये झालेल्या आशिया कप स्टेज 3 मध्येही रौप्य पदक पटकावलं होतं। तसेच गोवा येथे झालेल्या 37 नॅशनल गेम्स मध्येही कांस्य पदक आपल्या नावावर केलं। महाराष्ट्राच्या या लेकीने नक्कीच भारताच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे। ज्या भारतीय खेळाडूला तेजलने हरवले तिच्यासोबतही तिने पदक जिंकले आहे। सांघिक संघात तेजल साळवे, सन्मुखी बुद्धे आणि तनिष्का ठोकल यांच्या तिहेरी जोडीने भारतीय महिला कंपाऊंड मध्ये रौप्य पदक जिंकले। तसेच यांनी 21 वर्षाखालील खेळाडूंमध्ये 2101 गुण मिळवून नवा विश्वविक्रम केला। या तिघांकडे 2023 मध्ये बनवलेला 2076 चा मागील विक्रम होता आणि हाच विक्रम आता त्यांनी मोडून काढलाय। भारताने या आशिया कप स्टेज 2 च्या स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 9 पदकांची कमाई केली। अशा या सर्व गुणवंत खेळाडूंचे अभिनंदन आणि अशी कामगिरी पुढेही त्यांनी करत राहावी अशीच आशा आहे। अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राइब करा।